नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या 9 दिवस नवदुर्गा सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये। आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आज आपण जात आहोत गुहागरची ग्रामदैवत श्री भैरी वैग्रंबरी मातेच्या देवळात। माझ्या घरापासून अगदी 5-10 मिनिटावरच भैरी वैग्रंबरीचं देऊळ आहे। आपण मंदिराजवळ पोहोचलोय। आता आपण आज जाऊन देवीचं दर्शन घेऊया। मंदिर परिसर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते। ही आपली गुहागरची ग्रामदेवता श्री देवी वैग्रंबरी देवी। त्याचबरोबर या ठिकाणी श्रीदेव विष्णू, श्रीदेव भैरी, श्रीदेवी जोगेश्वरी, श्रीदेवी झोलई आणि चंडिका। सोबत मंदिराचे, आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराचे पुजारी आहेत। नमस्कार काका। नमस्कार। आपल्या मंदिराबद्दल आणि ग्रामदेवतेबद्दल थोडीशी माहिती द्या। गुहागर गावाची ग्रामदेवता आहे। गावच्या देवीचं श्री भैरी वैग्रंबरी, भैरी बाबा, जोगेश्वरी, झोलाई, चंडिका देवांचे नाव आहे। जर वार्षिक होणारे उत्सव श्रावण पौर्णिमेला त्या दिवशी नागरी पौर्णिमा म्हणून रात्री देवस्थानच्या नावाने कार्यक्रम केले जातात। त्यावेळेला पोथी तयार केली जाते आणि दुसऱ्या दिवशी ती संपूर्ण गावात वाटली जाते। तसेच अश्विनी वद्य चतुर्थीला देव दिवाळी या दिवशी गावामध्ये प्रत्येक घरात जे देवीचा दिवा फिरवला जातो ते आमचे गुरव मंडळी दिवा घेऊन जात असतात। तसेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळीनिमित्त श्री भैरी वैग्रंबरी देवळात देवांना रोपं लावलं जातं। त्या दिवशी मोठी जत्रा भरते, रात्री विविध कार्यक्रम होतात, भजन वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि गावातील लोक दर्शनासाठी रात्रभर येत असतात। ती तसेच पौष पौर्णिमेला या दिवशी देव वेठीत जातात आणि माघ पौर्णिमेला ते वेठीतून परत येतात आणि फाल्गुन पौर्णिमेला देवीचं म्हणजे शिमग्याच्या या दिवशी देवीच्या पालखीमध्ये रोपं लावलं जातं आणि ती पालखी प्रत्येक विभागामध्ये लोकांच्या घरामध्ये जाऊन ती पालखी घरोघरी जात असते, त्याचे दर्शन घेत असतात। अशा प्रकारे त्या देवीचे हे उत्सव साजरे केले जातात। धन्यवाद। इथे बघू शकतो आपण मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा, वास्तु शुद्धीकरण व कलशारोहण सोहळा दिनांक 24 मे 2004 रोजी झाला। या ठिकाणी आपल्याला वीरगळी पाहायला मिळतात। त्याचबरोबर अंगणात तुळशी वृंदावन असून त्यामागे बगाड्याचा खांब आहे। तर नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती आवडली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळतील। तर भेटूया उद्याच्या व्हिडिओत एका नवीन देवीच्या मंदिरासह। धन्यवाद।